जयगड नांदिवडे इथे बाबू पाटील यांनी भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। कबड्डी स्पर्धेमध्ये 16 पुरुष संघ तर 8 महिला संघांनी भाग घेतला होता। या स्पर्धेमध्ये अटीतटीचे सामने बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अशा प्रकारच्या कबड्डी स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि कोकणात असे रांगडे खेळाडू निर्माण झाले पाहिजेत असं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पर्धेवेळी व्यक्त केलं। बाबूशेठ पाटील या संपूर्ण परिसरामध्ये जे सामाजिक काम करतात त्याच्यातला एक भाग आहे आणि माझे सहकारी म्हणून काम करत असताना अनेक समाजोपयोगी कार्यक्रम त्यांनी या परिसरामध्ये राबवलेले आहेत। आज कबड्डीची स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील जाऊन पोहोचलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रो कबड्डी सारखा एक चांगला प्रकार या कबड्डीमध्ये आलाय। आज योगायोग असा आहे की आजच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनची एक बैठक होती आणि या बैठकीमध्ये पंचांपासून खेळाडूंपर्यंत अनेक चांगले निर्णय आम्ही आजच्या बैठकीमध्ये घेतले। त्याच्यामध्ये राज्यस्तरीय पंचांचं शिबिर जे आहे ते पुढच्या महिन्यामध्ये रत्नागिरीमध्ये होत आहे। आपल्याकडचे जिल्ह्यातले जे 161 पंच आहेत त्यांना देखील त्या शिबिरामध्ये आपण सामील करतोय। आपले खेळाडू जे आहेत त्यांना तंदुरुस्त कसं राहावं त्यासाठी जवळजवळ आपल्या जिल्ह्यातल्या 2000 कबड्डीच्या प्लेयर्सना आपण प्रशिक्षण देणार आहोत आणि म्हणून मला बाबू शेठना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत। हा जो रांगडा खेळ आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने मातीत खेळला जातो आणि या मातीमध्ये ही कबड्डीची स्पर्धा आपण घेतली त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आहे। पण खेळाडूंना देखील मला एक विनंती करायची आहे। आपण एक 8-15 दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ सगळ्यांनी युट्यूबवर बघितला असेल। फायनलच्या मॅच मध्ये पंचांचं न पटल्यामुळे पंचांबरोबर तर मारामारी झालीच पण दोन्ही टीमने आपापसामध्ये देखील मारामारी केली। पंचांच्या देखील साक्षीने मी सांगतो आज मी कडक निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये 4 प्लेयर हे प्रो कबड्डीचे आहेत। मी त्यांना आजच नोटीस दिली की त्यांच्यावर 3 वर्ष बंदी का घालण्यात येऊ नये। त्याच्यामुळे मला खेळाडूंना देखील एक विनंती करायची आहे की हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे। या खेळातनं तुम्ही कुठच्या संघामध्ये खेळता त्याच्यापेक्षा भविष्यामध्ये तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करावं, राज्याचं नेतृत्व करावं, देशाचं नेतृत्व करावं ही माझ्यासारखीची प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं खेळ खेळून दादागिरी करायची असेल तर मला असं वाटतं की वेगळे अजून क्षेत्र आहे। पण आज मी ह्या संघाकडे बघितल्यानंतर बाबू शेठला सांगितलं किंवा ह्या संघाकडे बघितल्यानंतर सांगितलं की अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे प्लेयर्स जे आज आपल्याला टीव्हीवर बघायला मिळतात ते या रांगड्या खेळाला नांदिवड्यामध्ये देखील बघायला मिळत आहेत। हे आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।